नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मागील काही वर्षापूर्वी राज्यसेवेला सलग दोनदा किंवा तीनदा आणि पुढे कंबाईनच्या एक्झामला एकदा असं आजपर्यंत 4 ते 5 वेळेस एस्केलेटर नावाच्या कन्सेप्ट वरती आपल्याला उदाहरण आलेलं आहे. आपल्याकडे बाजारात उपलब्ध असणाऱ्या आर.एस. अग्रवाल पासूनच्या पुस्तकांपासून आपण सुरुवात करूयात. कुठल्याही पुस्तकामध्ये म्हणजे मी आर.एस. अग्रवाल म्हणजे माझ्या दृष्टीने ते एक उत्तम पुस्तक आहे. बाकीचं तर कोणाविषयी काही बोलणं नको. कुठल्याच पुस्तकामध्ये एस्केलेटर ही कन्सेप्ट सेपरेटरित्या समजून सांगितलेली नाहीये आणि आयोगाने नेमकं त्याच कमतरतेवरती बोट ठेवून आजपर्यंत किमान 4 वेळेस या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे. मुळात एस्केलेटरच्या बाबतीमध्ये नेमकी कुठल्या टॉपिकची कन्सेप्ट लागते हे जर तुम्हाला कळलं तर हा प्रॉब्लेम फारसा अवघड नाहीये. मी तुम्हाला या एपिसोडमध्ये एस्केलेटरची कन्सेप्ट समजून सांगतो. कारण आता जसं मी बोललो त्याप्रमाणे पुस्तकातही उपलब्ध नाहीये आणि बहुतांश ठिकाणी या टॉपिक वरती काहीही बोललं जात नाही. एस्केलेटर मध्ये साधारणतः आपण 2 प्रकारचे एस्केलेटर्स बघत असतो. एस्केलेटर म्हणजे जिना, सरकता जिना, की हल्ली रेल्वे स्टेशन्स वरती किंवा मॉल्स मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जिथं तुम्हाला पायऱ्या चढणं, एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाताना किंवा उतरताना तुम्हाला पायऱ्या चढायला लागू नयेत म्हणून ऑटोमायझेशन करून इलेक्ट्रिक शिड्या बसवलेल्या असतात तिकडे. त्याच्यावरती तुम्ही थांबलात की तुम्ही वर जात, तुम्हाला जिथं जायचं तिथं ते सोडलं जातं. राईट. तर एस्केलेटर हे 2 प्रकारचे असतात. एक असतंय चढणारे एस्केलेटर आणि उतरणारे एस्केलेटर. ओके. एक जिना असा असतो की तो असा वरती चढत जातो आणि दुसरा एक जिना येतो तो असा खाली सरकत येतो. राईट. यामध्ये होतं काय की यामध्ये नेमकं होतं असं की जेव्हा तुम्ही चढणाऱ्या एस्केलेटरच्या बाबतीमध्ये ते खालून वर जात असतं आणि उतरणारं जे एस्केलेटर आहे ते खालून वरून खाली येत असतं. तर निश्चितपणे जेव्हा एखादं एस्केलेटर वरून खाली येत असेल तर वेग जास्त असायला पाहिजे, खालून वर जातोय तर वेग कमी असायला पाहिजे, असं काहीतरी मनामध्ये चाललं असेल तुमच्या. पण हे ऑटोमायझेशन झालेले आहेत, इथं एक्सटर्नल पॉवर वर्कआउट होत असतील, तर असा काही मनामध्ये भ्रम तयार करू नका. आता याच्यावरती एक माणूस आहे समजा, तर चढणाऱ्या म्हणजे खालून वर जाणाऱ्या एस्केलेटर वरती माणूस पण खालून वर जायला पाहिजे. राईट. चढणाऱ्या एस्केलेटरवर वर ही चढणारा माणूस हे खरं तर नैसर्गिक आहे, असंच झालं पाहिजे. म्हणजे काय होतंय, हे एस्केलेटर आहे, खालून वर चाललंय एस्केलेटर आणि हे इथं माणूस पण खालून वर चाललाय. राईट. काही माणसांच्या अंगामध्ये मस्ती असतं. एस्केलेटर खालून वर चाललंय तर त्यानं वरून खाली येत असतं. मस्ती, दुसरी काय. राईट. पण गणितामध्ये ती मस्ती मान्य असतं, तसं ते विचारतं पण. मग इथं काय होतं, चढणाऱ्या एस्केलेटरवर
वर खाली उतरणारा माणूस असेल. म्हणजे एस्केलेटर काय व्हायला लागले, खालून वर चालले. ये गावठी बच्चा ऊपर से नीचे नीचे आ रहा. पद्धत नाहीये ती खरं तर, गणितात दिलं समजा असं. इथेही तसेच दोन होतात, उतरणाऱ्या एस्केलेटरवर उतरणारा आणि उतरणाऱ्या एस्केलेटरवर चढणारा. आणि उतरणाऱ्या एस्केलेटरवर उतरणारा माणूस आणि उतरणाऱ्या एस्केलेटरवर चढणारा माणूस. आता उतरणाऱ्या एस्केलेटरवर चढणं म्हणजे मस्ती अंगामध्ये. एस्केलेटर आहे, वरून खाली यायला लागलाय, माणूस पण खाली यायला लागलाय. आणि एक एस्केलेटर असं आहे, वरून खाली यायला लागले आणि हे माणूस खालून वर चाललाय. कळतंय? कधी मॉलमध्ये जा आणि एखादे एस्केलेटर खालून वर चाललंय, तुम्ही वरून खाली यायचा प्रयत्न करा. त्या एस्केलेटर पेक्षा तुमच्या उतरण्याचा जर वेग कमी असेल तर तुम्ही तोंडावर पडाल, 2-3 दात हातात घेऊन खाली आलेले असाल तुम्ही. धडधड खाली आलेला असाल तुम्ही. तुम्हाला त्याच्या विरुद्ध दिशेने जर यायचं असेल तर तुमचा वेग जास्त पाहिजे, तर तुम्ही ते ओव्हरकम करून खाली आलेले असाल. म्हणजे जेव्हा तुम्ही एस्केलेटरच्या विरुद्ध दिशेने काहीतरी आगाऊपणा करायचं ठरवलं, तुम्ही खालून वर जाणार आहे आणि वरून खाली यायला लागलात, किंवा खालून वरून खाली येणार आहे आणि तुम्ही उलट्या दिशेने जायचा विचार करताय, तर त्या केसमध्ये एस्केलेटरच्या वेगापेक्षा तुमचा वेग जास्त पाहिजे. आणि या अशा विरुद्ध दिशेमध्ये माणसाचा वेग आणि एस्केलेटरचा वेग यांची वजाबाकी होत असते. आणि ह्या जे दोन समान गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एस्केलेटरचा वेग आणि माणसाच्या वेगाचा काय होत असते, बेरीज होत असते. हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी या टॉपिकची, की या टॉपिकच्या उदाहरणांना सोडवत असताना टोटल नंबर ऑफ स्टेअर्स वरती नेऊन सोडवायचं, बिकॉज दॅट इज अ कॉन्स्टंट वर्ड. कळतंय? कारण ते काय असतं, ते कॉन्स्टंट असतं. ते एकूण नंबर ऑफ स्टेअर्स काय असतात ते काय म्हणता येईल त्याला, ते तो भाग कॉन्स्टंट असतो तो. कारण एकदा का शिडी लावली इलेक्ट्रिक स्टेअर्स तर त्याच्या पायऱ्या बदलत नाही. त्याच्यामुळे नंबर ऑफ स्टेअर्स हा कॉन्स्टंट असल्यामुळं उदाहरणाने मी कशावर सॉल्व्ह करायचं, नंबर ऑफ स्टेअर्सवर सॉल्व्ह करायचं. दिस इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. हा टॉपिक खरं तर कॅटच्या एक्झाम्सचा किंवा सिम्बॉयसिसच्या एंट्रन्सला किंवा झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची जी काही इन्स्टिट्यूट्स आहेत, टॉपच्या ज्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या एंट्रन्स एक्झामला सातत्याने विचारला जाणारा क्वेश्चन आहे. तर याच्यात काय काय लक्षात ठेवायचं, जर दिशा विरुद्ध दिशेने काही कार्यक्रम करत असतील तर तिथं वेगांची वजाबाकी होते. समान दिशेने जर होत असेल दोघांचं तर ते बेरीज होते. पण कधी कधी माणूस समाधानी असतो बघा, तो काहीच नाही, थांबलाय नुसता, तर त्या ठिकाणी फक्त एस्केलेटरच्याच वेगाचा काय होईल विचार होईल. आणि उदाहरण कशावरती सोडवायचं नेऊन, उदाहरण सोडवायचंय आपल्याला नेऊन टोटल नंबर ऑफ स्टेअर्स वरती, एकूण ज्या काही पायऱ्या आहेत त्याच्यावरती नेऊन काय करायचंय, उदाहरण सोडवायचं आहे. कळतंय? हे या टॉपिक मध्ये लागणारं फंडामेंटल आहे. आता या प्रॉब्लेमला समजावून सांगत असताना बऱ्याच जणांनी तुम्हाला काय म्हणता येईल त्याला, असं समजून सांगितलं असेल, राईट, की पहिल्यांदा एक इक्वेशनची मेथड घेतली असेल आणि त्याच्यानुसार आपण या उदाहरणाला सोडवण्याचा आधी प्रयत्न करूया. राईट, इक्वेशनच्या मेथडने काय होतं की तुम्हाला
हे एस्केलेटर आहे. माणूस खालून वर चाललाय, एस्केलेटर पण वर चाललंय, विनी पण वर चालली. विनीला एका केसमध्ये खालून वर पोहोचायला 21 सेकंद लागलेत. किती सेकंद लागलेत? 21 सेकंद लागलेत. तर याचा अर्थ असा होतो की विनीनं खालून वर जाताना त्या एस्केलेटरवरती 21 सेकंद थांबलेली आहे. म्हणजे एस्केलेटर सुद्धा किती सेकंदासाठी चालू होता? 21 सेकंदासाठी चालू होता. आणि विनी सुद्धा किती वेळ त्याच्यावरती थांबलेली होती? 21 सेकंद थांबलेली होती. कळतं मी काय बोलतोय? तर विनी सुद्धा किती सेकंद थांबलेली होती? 21 सेकंद थांबलेली होती. आणि एस्केलेटर सुद्धा 21 सेकंद थांबलेला होता, चालू होता. म्हणजे ते जे कन्सेप्ट, म्हणजे ती जी सीन आहे ती फक्त 21 सेकंदासाठीची आहे. हे झालं एका स्टेप मध्ये. आणि दुसऱ्या याच्यामध्ये जेव्हा विनीची पायऱ्या चढण्याची संख्येत बदल झालाय, तेव्हा विनी काय करते? ती खालून वर, एस्केलेटर पण खालून वर, ही विनी. आणि या जेव्हा 13 पायऱ्या चढते तेव्हा ती 13.5 सेकंदासाठी त्या एस्केलेटरवर आहे. याचा अर्थ असा आहे की एस्केलेटर सुद्धा 13.5 सेकंदासाठी चालू आहे. राईट? आता समजा आपण इथं असे लिहूया, तिथं समजा एस्केलेटरचा वेग व्ही मानू, व्ही मीटर पर, 20 स्टेप्स पर मिनिट असेल, काही असेल ते, दॅट इज व्ही कन्सिडर करू. पर सेकंद असेल, काही असेल, इट डझंट मॅटर. ती एका सेकंदाला किती पायऱ्या जनरेट करते? तर व्ही पायऱ्या जनरेट करते असं म्हणू. आता इथं जेव्हा ती स्वतः 8 पायऱ्या चढते, तर सी इज टेकिंग 21 सेकंड टू रीच फ्रॉम बॉटम टू टॉप. And when she climbs 13 steps, she takes 13.5 seconds to climb from bottom to top. जे इथनं वर जायला तिला 13.5 सेकंद लागतात. कळतंय? आता बघा याच्यामध्ये होतं काय की आपण एस्केलेटरचा वेग व्ही मानलेला आहे, इथे एस्केलेटरचा वेग व्ही मानलेला आहे. एस्केलेटर स्वतःही काहीतरी शिफ्टिंग करत असेल ना तिकडं. नुसतं विनीच्या चालण्यामुळे होते अशातला भाग नाहीये. 8 पायऱ्या चालली आणि एस्केलेटरने काहीच कॉन्ट्रीब्युट केलेलं नाहीये असं नाहीये. एस्केलेटरचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. कुठल्या पद्धतीनं आहे? तो एका सेकंदाला व्ही पायऱ्या जनरेट करत असेल तर 21 सेकंदामध्ये किती पायऱ्या जनरेट करेल? 21 व्ही पायऱ्या जनरेट करेल. हे झालं कुणाचं? एस्केलेटरच्या पायऱ्या. राईट? विनीने किती पायऱ्या चढलेत स्वतः? विनीने चढलेल्या पायऱ्या आता हा खालून वर चाललाय, हे पण खालून वर चाललंय. दोघांची दिशा सारखी आहे, अपोज काही होण्याचा प्रश्नच नाहीये. म्हणजे हे काय होईल? बेरीज होईल. दिशा सारखी आहे. आणि एस्केलेटरनी वर त्याच्या ताकदीने तिला वर घेऊन गेलेल्या पायऱ्या, तिने स्वतः चढलेल्या पायऱ्या मिळून काय असतील? एकूण पायऱ्या असतील. मी आता म्हणालो ना, एस्केलेटरचा कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठलाही म्हणतोय मी, तुमच्याच परीक्षेला नाही, अजून कुठे येऊ दे, कळलं? तर त्या एकूण पायऱ्यावरतीच काय केलं जातं? त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. आता इथं काय होतं? 13.5 सेकंदासाठी ती त्या एस्केलेटर वरती आहे. म्हणजे एस्केलेटर इज ऑपरेटेबल ऑपरेट फॉर 13.5 सेकंद. किती सेकंदासाठी ऑपरेटेड आहे? एस्केलेटर इज ऑपरेटेड फॉर 13.5 सेकंद. आणि ती त्या एस्केलेटरवर स्वतः 13.5 सेकंदासाठी थांबलेली. बरोबर? म्हणजे काय व्हायला लागलंय? हे 13 एस्केलेटरचा वेग इंटू वेळ
वेग गुणिले वेळ हे तुम्हाला एस्केलेटरच्या पायऱ्या देतील. एस्केलेटरच्या पायऱ्या म्हणजे 13.5 सेकंदामध्ये एस्केलेटरनं जनरेट केलेल्या पायऱ्या आणि त्या विनीनं स्वतः चढलेल्या पायऱ्या. विनीने चढलेल्या पायऱ्या. आता हे पण खालून वर चाललंय, हे पण खालून वर चाललंय, दोघांची दिशा कशी आहे? समान आहे. हे काय असेल? एकूण पायऱ्या होतील. कळते? आता मला सांगा, इथं पण खालून वर चाललात, पायऱ्यांची संख्या नाही बदलत ना. एकदा का बांधून ठेवल्या एकूण पायऱ्या तेवढ्याच असतील. त्या पायऱ्यांची संख्या बदलणारी नाहीये. एकच एस्केलेटर आहे त्या उदाहरणामध्ये. एस्केलेटर वेगवेगळं असतं तर वी थिंक बाबा काहीतरी आगाऊपणा व्हायला लागला इथं असं आपण कन्सिडर केलं असतं. राईट? म्हणजे काय व्हायला लागलं आता? हे दोन इक्वेशन्स आपण इक्वेट करू. राईट? हे 21v अधिक 8 बरोबर 13.5v अधिक 13. हे व्ही एकीकडे घेतलं. 21v मायनस 13.5v बरोबर 13 मायनस 8 केलं आपण. हे किती झालं? 7.5 होईल. सॉरी, 5v बरोबर हे किती झालं? 5 झालं. v बरोबर 5 भागिले 7.5. या दोघांमध्ये अडीचचा फरक आहे. रेशिओ घेतला 2/3. म्हणजे काय झालं? दॅट एस्केलेटर इज क्रिएटिंग 2/3 ऑफ स्टेप इन अ सेकंद. असा अर्थ होतो त्याचा. एका सेकंदाला 203 पायरी तयार करतोय तो. मग आता बघ काय होतो. म्हणून एकूण पायऱ्या किती होतील? राईट? ओके. तर एकूण पायऱ्या या 21v. 21v म्हणजे 21v ची किंमत किती आहे? 2/3 प्लस विनीनं चढलेल्या पायऱ्या 8. हे दोन कटले असे 7 2 14 आणि 8. एकूण पायऱ्या किती झाल्या? 22 झाल्या. राईट? एकूण पायऱ्या किती झाल्या तुमच्या? 22 होतील. 22. एकूण पायऱ्या तुमच्या 22 झाल्या. आता विनीनं ठरवलं मला नाही चढायचं. कळते? मला असं वर नाही जायचंय चालत. मला काय करायचंय? मला डायरेक्ट जायचं. मी नुसती थांबून राहणार. मला एस्केलेटर घेऊन जाईल. त्यावेळेस विनीचा वेग 0 झालेला असेल. व्हॉट एव्हर वेग इज देअर इज ऑफ एस्केलेटर. जे काही वेग असेल ते कोणाचा असेल? एस्केलेटरचा असेल. राईट? मग एका सेकंदाला एस्केलेटर किती पायऱ्या जनरेट करतो? 203 पायऱ्या जनरेट करतो. आता आपण काढलं ना वेग एस्केलेटरचा. हे 3 इकडे आलं तर 3 सेकंदाला तो किती पायऱ्या जनरेट करतो? 2 पायऱ्या जनरेट करतो. राईट? 2 पायऱ्या जनरेट केलं तर काय व्हायला लागलं? हे आपल्या एकूण पायऱ्या किती आहेत? 22 पायऱ्या आहेत. इथून इथं किती पट झाली? दुप्पट झाली. इथून इथं दुप्पट झाली तर किती? सॉरी 11 पट झाली. एक्स्ट्रीमली सॉरी, 11 पट झाली. तर वेळेची पण किती पट? 11 पट झाली. किती झाले? हे 33 सेकंद झालं. कन्सेप्टनी तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे सांगण्याचा माझा हा प्रयत्न झाला. कारण हा टॉपिक नाहीच आहे ना तुम्हाला. पण तुम्हाला हे सगळं करत असताना असं एका सेकंदासाठी वाटलं असेल, बाई काय हा प्रकार आहे ना. आता आलंय ना ते, बाई काय हा प्रकार. आणि हे असं जाणं, बाई हा काय हा प्रकारच आहे. कसं म्हणलं पाहिजेस तू? बाई कसलं भारी आहे. राईट? आता मी एक्झाम मध्ये असतो तर मी काय केलं असतं सांगतो तुला. माझी स्वतःची चाल काय असते. राईट? तर मी असं केलं असतं. बघा
मी त्याला अशा पद्धतीनं सॉल्व्ह केलं असतं की पहिल्यांदा काय झालेलं आहे, 8 पायऱ्यात चढला तो की त्याला किती सेकंद लागतात, 21 सेकंद लागतात. आणि तो 13 पायऱ्या चढला की त्याला किती सेकंद लागतात, 13.5 सेकंद लागतात. तू पायऱ्या किती जास्त चढलास, 5 पायऱ्या चढलास तू, त्याच्यामुळे तुझा वेळ किती वाचला, 7.5 सेकंद. पायऱ्या म्हणजे एक प्रकारचं अंतर भागिले हा वेळ, 5 पायऱ्या 7.5 सेकंदामध्ये, असा अर्थ होतो त्याचा. राईट. मग अंतर भागिले वेळ जर मी घ्यायला लागलो, मी कळतं मी काय बोलतो ते. किंवा आता असंही बघता येईल, 5 पायऱ्यांना 7.5 सेकंद. तर मी आता मला चढायचंच नाही, तिने ठरवलं की मला एकही पायरी चढायची, मी 0च पायऱ्या चढायच्या. म्हणजे तिला किती पायऱ्या रिडक्ट कराव्या लागतील, 8 पायऱ्या रिडक्ट कराव्या लागतील. या 5च्या तुलनेमध्ये ते 1.5 पट आहे, 8च्या तुलनेमध्ये 1.5 पट म्हणजे 12 सेकंद झाले. म्हणजे ह्या 13 पायऱ्यावरून जेव्हा 5 पायऱ्या कमी झाल्या, तेव्हा इथून इथं किती सेकंद कमी झाले, वाढले होते तुमचे, 7.5 सेकंद वाढले होते तुमचे. आता ती एकही पायरी चढणार नाहीये, म्हणजे किती पायऱ्या कमी झाल्या, 8 पायऱ्या कमी झाल्या, 0 पायऱ्यावर आलं ते. म्हणजे 8 पायऱ्या कमी झाल्या तुमच्या, कमी झाल्या तर किती सेकंद वाढतील तुमचे, 12 सेकंद वाढतील. 21 मध्ये 12 ऍड केलं, 33 सेकंद. अगोदर पण 33 सेकंद चालू होतं. दिस इज प्रॉब्लेम, एवढाच प्रॉब्लेम आहे. कळलं. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेचा पेपर काढणाऱ्याचं तुमचं काही दुश्मनी नसते. प्रत्येक प्रॉब्लेम हा ठरलेल्या वेळेच्या आत, 36 पण सेकंद लागत नाहीत, 30-35 सेकंदाच्या 30च्या आधीच वाचण्यासह येत असतो. कमतरता कुठं असते, तुमच्या मास्टर मध्ये असते. तुमच्या मास्तरला तसं सांगायची सवय लागलेली आहे की ज्याच्यातनं तुला वाटतं की बाई काय हा प्रकार, कसं म्हणलं पाहिजेस तू, बाई कसला भारी आहे. राईट. तर हे मेथड आहे, दिस इज एक्सपेक्टेड मेथड. हा अप्रोच पाहिजे तू जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करणार आहेस. अप्रोच आवडत असतील, कळलं. आणि तुम्हाला वाटत असेल मी युट्यूबवर थांबावं फार लॉंग टाइम साठी, कळलं. मी मध्ये न येण्याची कारण नसती आहेत की ह्या अप्रोचला एक अप्रिशिएशन असलं पाहिजे, त्याच एक मजा आली तर, तुम्ही जर वॉच करत असाल तर मला मजा येते. तर तुम्ही ह्याला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करून ठेवा. म्हणजे मला कळतं की यार लोक करतायत एन्जॉय. प्रश्न बोर्डचा असेल, सॉल्व्ह करतो थोड्याच दिवसात. तर हे असं करायचं असतं. तो प्रकार कसा होता आणि हा प्रकार कसा होता, डिफरन्शिएट करा. याच्यात व्यवहार आहे, ऍप्टिट्यूड आहे, ऍप्लिकेशनचं एक ऍटिट्यूड आहे, कळतंय. तर या एपिसोडला आपण थांबूयात. याच्या पुढच्या एपिसोडमध्ये अजून एक प्रॉब्लेम घेऊयात. तोपर्यंत नमस्कार.